ज्या पद्धतीचं मनुष्यबळ इकडे उपलब्ध आहे त्या सगळ्यांचे प्रयत्न एकवटलेले आहेत आणि त्याचमुळे ही इतकी मोठी भव्य दिव्य विराट स्वरूपाची स्पर्धा इथे या वर्ध्यामध्ये संपन्न होत आहे। वर्ध्यातील क्रिकेट अधिक प्रगल्भ व्हावं, अधिक समृद्ध व्हावं, अधिक प्रगत व्हावं, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर ते झळकावं हा इथे खरं तर उद्देश आहे। महेश भाऊ, वर्ध्यातील गोरस पार्क जितकं प्रसिद्ध आहे तितकीच ही स्पर्धा आता सुप्रसिद्ध झालेली आहे। नवीन सामन्याला सुरुवात होतोय। पंच इथे ग्रीन सिग्नल देतात। 3, 2, 1 लेट्स प्ले। गुड्डू देशमुख आतापर्यंत चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा झालेला आपण बघतो। आशिष भाऊ, काही काही खेळाडू असे आहेत की जे तितक्या जास्त पदलालित्याचा वापर करत नाही, म्हणजे फुटवर्कचा वापर करत नाही, थोडे लेझी वाटतात खेळताना। निखिल विषय सुद्धा मी तेच म्हटलं होतं ज्यावेळेस तो फलंदाजी करत होता। परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की ते धावा बनवतात, धावा बनवणं महत्वाचं आहे। गुड्डू देशमुख त्याच कॅटेगरीतील बॅटर मला वाटतात। समोर 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 खेळतायत, फटका फसलाय। मयूरने इथे झेल टिपलेला आहे आणि त्याचमुळे फलंदाज बाद होताना आपण बघतो। पहिला हादरा मिळतो। सँटी सोटडक्यांना मोठा डाव तिकडे उभारता आला नाही। लेझी अटेम्प्ट मध्ये टेंटेटिव्ह अप्रोचने खेळला गेलेला फटका, क्षेत्ररक्षकाने झेल टिपला। 30R सर्कलमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे, त्याचमुळे दोन क्षेत्ररक्षक 30R सर्कलच्या बाहेर, दोन फिल्डर आपण बघतो। आणि त्याचमुळे बऱ्याचदा असं होतं की मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही सलामीची जोडी दाखल करत असता नवीन फलंदाज दाखल होत आहेत। अंश हरिणखेडे, आज त्याला प्रमोट करण्यात आलेला आहे। मला आठवतं अंशने 2-3 इनिंग इथे खेळलेले आहेत आणि त्यातून एका इनिंग मध्ये आल्या एक षटकार खेळला होता समोरच्या दिशेने। क्षमता आहेत त्याच्याकडे सुद्धा। क्रॅम्प केलं बॅटरला, चांगली लेंथ मैदानाच्या आतमध्ये वापरतायत जर्सी नंबर 12 पवित्र ढोले। या गोलंदाजाने सुद्धा प्रभावित करणारी गोलंदाजी थ्रू आउट दी टुर्नामेंट केलेली आहे। एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही 9 सामने खेळतात, परंतु सगळ्या टीम मेंटॉर्सला, ओनर्सला विनंती आहे, कॅप्टन्सला, की तुमच्या टीम लिस्टमध्ये असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला कमीत कमी 2 सामने तरी तिथे खेळण्याची संधी तुम्ही द्यावी। पाठमोऱ्या अवस्थेमध्ये झेल टिपण्यात आलेला आहे। आणखी एक फलंदाज खेळाडू कक्षाच्या दिशेने जाईल। अंश हरिणखेडेला मोठा डाव उभारता आला नाही, किंबहुना त्याला शून्याचा चष्मा परिधान करत असताना खेळाडू कक्षाकडे जावं लागत आहे। पवित्र ढोलेच्या विरोधात तुम्ही जर आक्रमकता स्वीकारता तर ती 10 वेळा विचार करून स्वीकारावी लागते। आतापर्यंत पवित्रने तेच दाखवलेलं आहे। अवे फ्रॉम दी बॉडी ज्यावेळेस बॅटर शॉट अटेम्प्ट करतो त्यावेळेस त्यावर त्याचा कंट्रोल नसतो। नियंत्रण रहित फटके खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही केला तर अडचणी निर्माण होतात। एक्झॅक्टली बरोबर आपण त्याचाच उल्लेख केला। अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून दूर, 2 गोष्टी आहेत। एकतर बॅटरची हाईट तितकी असावी अधिक की जो बॉलच्या पिच पर्यंत सहज पोहोचू शकतो। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशा अनेक उदाहरण आपण बघतो। कायरन पोलार्ड आहे, त्याचबरोबर क्रिस गेल आहे, असे उंच पुरे खेळाडू की जे सहजच लेंथ बॉलला सुद्धा लॉफ्ट करू शकतात। तितकी हाईट किंवा तितकी रीच अंशला बनवता आली नव्हती, तो बाद झाला। दूध पिताना तुम्ही जर भाजलात तर ताक सुद्धा फुंकून पिता। हा चेंडू मला असं वाटतं तसा स्लॉट मध्ये होता, परंतु फलंदाजाने ठरवूनच आला होता तो डगआउट मधून की गेल्या गेल्या आक्रमकतेकडे जायचं नाही, थोडं थांबायचं आहे। आणि प्राप्त परिस्थिती तुम्हाला तो निर्णय घेण्यासाठी भाग पाडते असं माझं मत आहे। या अगोदर अंश हरिणखेडे बाद झालेत, त्या अगोदर आपण पाहिलं तर सँटी सोनटक्के सुद्धा खेळाडू कक्षाकडे गेले होते। आणखी एकदा रक्षात्मक पवित्रा धारण करत असताना फलंदाज प्रतीक भोंबलेला याला आपण बघतो। या स्पर्धेमध्ये संमिश्र कामगिरी झालेली आहे प्रतीक भोंबलेचा जर आपण विचार केला तर। क्षमता फार मोठ्या आहेत प्रतीक भोंबले या खेळाडूकडे, मोठं नाव आहे वर्धा क्रिकेटमध्ये, परंतु त्या नावाप्रमाणे आतापर्यंत खेळ त्याला करता आला नाही। षटक संपतं पहिला आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक फक्त 1 आणि गडी बाद 2।
बघा व्हीआयपी बॉक्समध्ये जे ज्येष्ठ नागरिक किंवा क्रिकेट रसिक बसलेले आहेत त्या सगळ्या काकांना आजोबांना विनंती आहे की आपण बसताना थोडं गांभीर्य राखा की तुम्ही ऑन कॅमेरा आहात. कधी तुमच्या घरची लोक सुद्धा तुम्हाला बघू शकतात आणि कदाचित तुमचा नातू तुम्हाला विचारायला आजोबा तुम्ही कसे बसले होते असं होऊ नये. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा तेच आहे, ज्या गोष्टीची सातत्याने चर्चा आपण करत आलेलो आहोत तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर न करता फक्त आणि फक्त हँड आय कोऑर्डिनेशनचा वापर करत असताना खेळण्याचा प्रयत्न, त्यावर भर होता बॅटरचा आणि त्याचीच पेनल्टी त्याला पे करावी लागली. चांगला फटका तिकडे प्रोड्यूस करता आला नव्हता. चेंडू तितका चांगला पण नव्हता. टू बी फ्रँक, आखूड टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका त्यावर येऊ शकला असता परंतु बॅटरला ते प्रोड्यूस करता आलं नाही. 1.1 षटकांचा खेळ संपतो. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते बॅटिंग टीम रेनबो वॉरियर्स. रेनबो म्हटला की सप्तरंग त्याच्याकडे असतात, त्या पद्धतीच्या रंगांची उधळण विशेषत्वाने फलंदाजीमध्ये करणारे फलंदाज रेनबो वॉरियर्सच्या डगआउटमध्ये आहेत का, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आशिष भाऊ अशी आहे की ज्यावेळेस तुमचे टॉप ऑर्डरचे बॅटर लवकर बाद होतात त्यावेळेस मिडल ऑर्डरच्या बॅटर्सला किंवा नवीन खेळाडूंना फार मोठी संधी मिळते. ती त्याने योग्य रीतीने वापरली की मग प्रेक्षकांच्या गळ्यातील ते ताईत बनू शकतात. त्याचबरोबर मग तुमच्या संघ नेतृत्वाला, मेंटॉरला, टीम मॅनेजमेंटला ते समाधानकारक करू शकतात, समाधानी करू शकतात. नवीन फलंदाज दाखल होत आहेत अभिषेक वैष्णव, आणखी एक मोठं नाव. आता ही बिनीची जोडी आहे मला असं वाटतं बॅटिंग टीमच्या वतीने. जे काही करायचं आहे ते आता या दोन फलंदाजांनाच करावं लागेल. अभिषेक वैष्णव आल्या इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. 30 यार्ड सर्कलमध्ये त्याने पाहिलं ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फळीचा संपर्कच करता आला नाही, त्यामुळे पुढील चर्चा तिथेच थांबली. शरीर भेदक गोलंदाजी करतायत सचिन भाकरे. हे नाव सुद्धा तितकं चर्चेला आलं नाही परंतु परफॉर्मन्स चांगला राहिला सचिन भाकरे यांच्या गोलंदाजीत आपण पाहिलं तर. समोर खेळलेत बाणाप्रमाणे सरळ, चांगला फटका खेळत आहेत, सुरक्षित फटका. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्हाला षटकार खेळण्याऐवजी चौकार खेळणारे फलंदाज अधिक हवेत. सुरुवातीचे काही फलंदाज बाद जरूर झालेले आहेत परंतु चांगलं टेक्निक, बॅटिंग टेक्निक आहे इथे फलंदाज अभिषेक वैष्णवकडे आणि त्याने ते दाखवलेलं आहे. या संपूर्ण वर्धा प्रीमियर लीग मधील सर्वाधिक महागडा खेळाडू अभिषेक वैष्णव आहे. त्याला त्याच्या गुणवत्तेचा परिचय द्यावाच लागेल. मागे सरकले, रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती फलंदाजाने परंतु तिचा योग्य वापर करता आला नाही. चेंडू पडल्यानंतर विनायक मला असं वाटतं थोडा खाली राहिला होता, त्यामुळे बॅटर्सला काही आव्हानांचा सामोरं जावं लागलं. हा बघा tenniscricket.in च्या वतीने रिप्ले ऑन स्क्रीन आपण बघत आहात. हो, जागा बनवली होती आणि अगदी बरोबर कटरचाही वापर केला होता, थोडा खाली राहिला होता कम्पॅरेटिव्हली. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. सातत्याने एकच टेक्निक जर तुम्ही वापराल तर तुम्ही प्रेडिक्टेबल होऊ शकता. मराठीमध्ये एक महेश भाऊ चांगला वाक्प्रचार आहे, अतिपरिचयात अवाज्ञा. परिचय वाढला की अवाज्ञा होत असते. फलंदाज, गोलंदाज या सगळ्यांच्या बाबतीत तेच आहे. सातत्याने एक टेक्निक वापराल तर गोलंदाज ते समजतात. किंवा सातत्याने गोलंदाजाने एकाच लेंथवर जर गोलंदाजी केली तर फलंदाज सुद्धा ते फार लवकर ओळखू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून मग तुमच्या विरोधात काउंटर प्लॅन ते करू शकतात. हा चौकार महत्वाचा आहे, धावफलकावर जोडला जाईल. याचमुळे षटकं संपली. 2 षटकांच्या अंती धावफलक दुहेरी आकड्यामध्ये प्रवेशित झालेले. एकूण धावा आतापर्यंत आपण बघतो 10, 3 गडी बाद. वर्धा प्रीमियर लीग चं हे 6वं पर्व आपण शहीद भगतसिंग ग्राउंड रामनगर वर्धा येथून एन्जॉय करत आहोत.
स्पर्धा पाहता पाहता 6व्या दिवसामध्ये इथे प्रविष्ट झालेले आपण बघत आहोत. स्कोरिंग अपडेशन आहे ते केलं जातं. करेक्शन असेल तर तेही होईल, काळजी करू नका. दूरवरच्या टोकाकडून नवीन गोलंदाज पवित्र ढोले. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने जजमेंट देत असताना चूक केली. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर केलेली चूक तुम्हाला त्या चेंडूवर निदान दुरुस्त करता येत नाही. त्यातून तुम्ही काही बोध घेऊ शकता. मोठ्या फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण केली होती पवित्र ढोलेने, परंतु आता त्यावर पाणी फेरलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते. जज करता आलं नव्हतं व्यवस्थित. चेंडू पडल्यानंतर त्याच्या समोर सताड उघड्या डोळ्यांनी त्या क्षेत्ररक्षकाने पाहिलं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघालेला आहे. आता इथे संधी बनलेली आहे का? हो बनली आहे. यावेळेस काय करतील फिल्डर? इथे टिपलाय झेल आणि त्याचमुळे आणखी एक फलंदाज फेल होताना आपण बघतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये हाय बिडिंगने ऑक्शन मध्ये ज्या खेळाडूला आपल्या संघामध्ये घेतलं होतं तो खेळाडू रेम्बो वॉरियर्सचा अभिषेक वैष्णव आणखी एकदा निराश करत आहे. अभिषेक वैष्णव बाद झालेले आहेत. या अगोदरचा सामना आपण पाहिला तर चांगली फलंदाजी झाली होती. चेस डाऊन करण्यामध्ये यश मिळालं होतं. आणि सर्वेश काकडे खरं तर याच्या खेळीचं कौतुक करावंच लागेल, ज्या पद्धतीने खेळलेलं आहे. असे अनेक खेळाडू आहेत की ज्याने स्विच करण्याचा प्रयत्न आतापर्यंत दाखवलेला आहे. आनंद फॅशनच्या वतीने योगेश पंजवानी यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. स्विचचे फटके राजकुमार सारखा खेळाडू स्विचचे फटके खेळताना त्याने बऱ्याचदा आपल्याला दाखवलेले आहेत. बरेच खेळाडू आहेत की ज्याने स्विचचा पवित्रा मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे, परंतु सातत्याने म्हणजे लागोपाठच्या 3 चेंडूंना स्विच करत असताना सीमारेषेच्या पलीकडे धाडणं हे खूप कठीण काम आहे. भगीरथाचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतात आणि ते करत असताना त्यामध्ये यश मिळवणं ही सुद्धा मोठी बाब आहे. ते केलं होतं सर्वेश काकडेने. नवीन फलंदाज चेतन झाडे या खेळाडूकडे सुद्धा नजर आहेत सगळ्यांच्या. हलकेच खेळतायत फक्त आणि फक्त चेंडूपैचा संपर्क आणलेला आहे. एकच धावी त्या दरम्यान मिळत असलेली फलंदाजाला आपण बघत आहोत. पवित्र ढोळे चांगले गोलंदाज आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲज अ बॉलर तुम्हाला तुमचे पॅरामीटर्स माहीत असणं गरजेचं आहे की तुमच्या मर्यादा कोणत्या आहेत. कधी कधी परिस्थिती अशी असते ती तुमच्या बाजूने असते. सामना गमावण्याची तुम्हाला ज्यावेळेस भीती नसते त्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. तिथे प्रयोगशीलतेला वाव असतो. परंतु जर तशा चान्सेस नसतील किंवा त्या पद्धतीने परिस्थिती नसतील तर मग तुम्हाला पॅरामीटर्स मध्ये राहूनच गोलंदाजी करायची असते. ते करणारा हा गोलंदाज आहे असं मला वाटतं पवित्र ढोले. फटका चांगला आहे. स्वीप करतायत ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न. थोडे टेंटेटिव्ह वाटले होते बॅटर, परंतु पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण करतायत. जर्सी नंबर 17 विअर केलेले, त्याचमुळे एबीडी ला ते फॉलो करतायत हे सांगण्यासाठी कोणत्या क्रिकेट पंडिताची गरज नाही. अलीकडे खेळाडू ज्या इंटरनॅशनल खेळाडूला फॉलो करतात बहुतेकदा त्यांचा जर्सी नंबर त्यांच्या अंगावर असतो. प्रत्येक वेळेस असेच घडेल असं नाही, परंतु योगायोग घडतो तो. ऑन साइडला खेळतायत. अलीकडे या स्पर्धेतील मला असं वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या गोष्टीचं मी वर्णन केलं होतं. लायनल मेसी त्याचबरोबर सचिन तेंडुलकर एकत्र आले 10-10 नंबरच्या जर्सी, आणि मैदानाच्या आतमध्ये मला असं वाटतं त्यावेळेस महेश भाऊ साबळे खेळत होते, त्यांची 10 नंबरची जर्सी होती. आणि कधी कधी असा योगायोग सुद्धा पाहिलेला आहे मी. 10 नंबरची जर्सी आणि त्या खेळाडूचं नाव सुद्धा सचिन, असंही घडतं. रक्षात्मक रीतीने खेळतायत. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा थोडं काही असणं कधी चांगलं आहे. तोच प्रयत्न फलंदाजाचा आपण पाहिला. षटकं संपली. 3 धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 19-19 वर. 4 गडी बाद. ही स्पर्धा सम्मिलित होत असताना जे सगळे ऑफिशियल्स आहेत
मग लाईव्ह असतील, कॉमेंटेटर असतील, अंपायर्स असतील, LED स्क्रीन असेल, मंडप डेकोरेटर्स असतील, यांना सगळ्यांना रुचकर भोजनाची व्यवस्था ज्यांच्या वतीने केली जाते ते अभि आणि त्यांचे बंधू देवांशू यांचं आगमन झालेलं आहे. सुस्वभावी आहेत दोन्ही, सगळ्यात महत्वाची गोष्ट. निदान समोरच्याचं म्हणणं व्यवस्थित रीतीने ऐकतात, हा फार मोठा गुण आहे त्यांच्याकडे आणि तो असावा हॉटेल व्यावसायिकाकडे. तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या वतीने, महेश भाऊंच्या वतीने आम्ही शुभेच्छा देत आहोत. सहकार्य वृत्ती जपता आली पाहिजे आणि असं म्हणतात स्वभावाला औषध नसतं, बाकी सगळ्या गोष्टी बदलता येतात. बऱ्याचदा माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही. एकनाथ महाराजांच्या भारुडातील त्या ओळी मला आठवतात. एकनाथ महाराज म्हणतात, आधी होता ग्राम जोशी, पूर्ण राज्य दिधले त्यासे, त्याचे पंचांग जाईना. म्हणजे अगोदर जर एखादा भाट असेल, ग्राम जोशाचं काम करत असेल, त्याला जर तुम्ही एखाद्या राज्याचं राज्यपद जरी दिलं, राजा बनवला, तरी तो पंचांग बरोबर घेऊन फिरेल. राजा बनल्यानंतर पंचांगाची गरज ती काय, परंतु तो मूळ स्वभाव आहे. डीपवरून गोलंदाज देवांशू साबाने या गोलंदाजाने सुद्धा प्रभावित केलेलं आहे. सातत्याने रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. या धावपलकाला वेग देण्याची गरज आहे आणि धावपलक वेगवान बनण्याचा एकच मार्ग आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आशिष भाऊ, चौकार षटकारच तुम्हाला द्यावं लागतात. याच्या पलीकडे दुसरा मार्ग क्रिकेटमध्ये तरी नाही. क्लीन बोर्ड मैदानाच्या आतमध्ये दणका मिळाला फलंदाज चेतन झाडेला. आणि याचबरोबर या मुख्य मंचावर वर्धा तालुक्यात मोठमोठ्या वेगवेगळ्या बातम्यांनी ज्यांनी अनेक मोठमोठ्या व्यवस्थांना दणका दिलेला आहे, असे वर्धा दणकाचे संपादक समीरजी गिरी, एक सुशिक्षित युवा व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. इट्स फोर्थ पिलर ऑफ. त्याचबरोबर फोटोग्राफी प्रीमियर लीगचे ते सचिव आहेत. फार मोठी जबाबदारी आहे. सचिव असणं म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही जबाबदारच आहात आणि तुम्हाला तुमच्याकडे ते सूक्ष्म निरीक्षण हवे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सचिवाकडे. आणि सचिव हे पद असं आहे, ते तो माणूस थोडा तिखट पण हवाय. सचिनजी गिरी आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि त्यांची शुभ उपस्थिती आहे. आता आपण त्यांच्याकडे जात आहोत. वर्धा प्रीमियर लीगचं हे जे आयोजन आहे, त्या आयोजनासंदर्भात सचिन आपण आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती. धन्यवाद सर. बोला बिंदास. सचिनजी यांचं असं मत आहे की बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील. तुर्तास ते थांबलेले आहेत. हरकत नाही, धन्यवाद. 3.5 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावपलकावर 5 गडी बाद. चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिलेला आहे, त्याचमुळे फटका सजवता आला नाही. बॅटर प्रणय ठाकरेला. षटक संपली. 4 धावपलक इथे धावांच्या प्रतीक्षेत आहे. अशक्त धावपलक. वल्नरेबल स्कोर बोर्ड 21 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 4 overs. Drinks trolley into the ground.
षटक संपली चार पुन्हा एकदा वर्धा प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू केले जाईल. एकूण धावा आतापर्यंत आहेत 21 अर्थात 21. पूर्वार्ध संपलेला आहे. आता उत्तरार्धामध्ये फलंदाजी आक्रमक बनेल का याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. यावेळेस स्विच केलेला आहे. सरळ मार्गाने धावा बनवताना अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आणि त्याचमुळे आता मार्ग बदललेले फलंदाजाने स्विच केलं. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे वाघाचं काळीज हवंय. तेच बऱ्याचदा दाखवतात फलंदाज या पद्धतीचे उलटे पालटे फटके खेळत असताना. ऑनसाइडला खेळतात दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस परंतु चेंडूला अडवू शकले नाहीत. याला म्हणतात दर्जेदार प्लेसमेंट. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणता फटका खेळता याचबरोबर तुमची प्लेसमेंट कशी आहे याकडे सगळे बघतात. किंवा जर प्लेसमेंट तुम्हाला चांगली देता आली तर धावा अधिकच्या तुम्हाला मिळू शकतात. आणि तेच केलं होतं यावेळेस या बॅटरने. स्क्वेअर लेग पंथांच्या बाजूने काढला चेंडू आणि त्यानंतर डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. अजय नागरेच्या विरोधात लागोपाठचे 2 चौकार आलेले आहेत. ड्राईव्ह करतायत डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अलॉंगेडी कार्पेट चेंडू मागे चाललेला आहे. अडून फेकी झाली. जर्सी नंबर 45. गोलंदाज बहुतेक ऑलराऊंडर असावे. फलंदाजीसाठी सुद्धा जाणले जावेत. ग्रामीण क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आहे महेश भाऊ की ग्रामीण क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर खेळाडू अधिक असतात. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला पाहायला मिळेल जे खेळाडू फलंदाजी करतात तेच खेळाडू फ्रंटलाईन बॉलर म्हणून सुद्धा येत असतात. किंवा जे फ्रंटलाईन बॉलर आहेत बऱ्याचदा डावाच्या सुरुवातीला ते बॅटिंगसाठी सुद्धा आलेले आपण बघत असतो. त्यामुळे ग्रामीण क्रिकेट आणि अष्टपैलू खेळाडू यांचं फार जवळचं नातं आहे. अजय नागरे प्रणय ठाकरे यावेळेस ऑनसाइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न करत होते. उजवेष्टीच्या बाहेर लाईन पिक करणं एखाद्या बॅटरसाठी अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही चेंडूच्या लाईन मध्ये जर आले नाहीत तर चांगला संपर्क येत नाही. बऱ्याचदा संपर्क आला तरी काढा लागते. बऱ्याचदा चेंडू फळी यांचं कनेक्शन जुळलं तर तितका चांगला फटका प्रोड्यूस करता येत नाही. कधी कधी होतं सुद्धा म्हणजे चालून जातं भागून जातं ज्याला आपण म्हणतो. 1-2 फटके येऊ शकतात. परंतु क्रिकेटमध्ये अंधाधुंद फटकेबाजीपेक्षा झंझावाती फटकेबाजीला किंमत आहे हे मात्र तितकंच खरं आहे. या बेस चांगला फटका समोरच्या दिशेने. यॉर्कर अटेम्प्ट केला होता. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. अगोदर चेष्टा वाकलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न. चौथी सुद्धा घेऊ शकतील कदाचित जर इंटरेस्टेड असतील तर. 3 धावा घेण्यापासून वाचू शकले नाहीत फलंदाजांना. योग्य वेळेला योग्य निर्णय क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो निर्णय घेत असताना तुम्ही जर थोडा अधिकचा उशीर किंवा विलंब केला की परिस्थिती तुमच्या विरोधात. आणि याचमुळे एका धाब्याचं कन्व्हर्जन 2 मध्ये दोघींचं कन्व्हर्जन 3 मध्ये होत असताना आपण पाहतो. एकेरी दुहेरी तिहेरी धावांवर अवलंबून हा डाव पुढे चाललेला आहे. धावपालकाला बाळसं जरूर भेटतंय परंतु ज्या पद्धतीचं धष्टपुष्ट धावपलक हवंय ते झालं नाही. फुलटॉस. पुढचा पाय पुढे सरकवला. फ्रंट लेग पुढे सरकवत असताना हा ऑकवर्ड पोझिशन मध्ये खेळला गेलेला फटका होता. त्याचमुळे अंतर मिळालं नाही बॅटरला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. फलंदाज बाद होण्याच्या चान्सेस सुद्धा होत्या परंतु अंतिमतः आपण बघितलं बॅटर सेफ राहिले. षटक संपली 5. हा टेलिव्हिजन रिप्ले आपण बघतो. ऑनस्क्रीन रिप्ले बघा. पुढचा पाय पुढे गेला होता. फ्रंट लेग पुढे सरसवला. त्यानंतर जिथे उभे होते तिथूनच फुलटॉसवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. टेंटेटिव्ह अप्रोच बॅटरचा आपण पाहिला. षटक संपली 5. 5 षटकाच्या अंती प्रथम फलंदाजी करणारा संघ जाऊन पोहोचलेला आहे. 34 34 वर 5 गडी बाद. रेम्बो वॉरियर्स या टीमकडे सुद्धा चांगली गुणवत्ता असणारे खेळाडू जरूर आहेत. परंतु पुन्हा एकदा मुद्दा तोच आहे. तुम्ही ऑन पेपर किती स्ट्रॉंग आहात यापेक्षा मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही कशी खेळी करता याला फार मोठं महत्व आहे. मराठीमध्ये एक चांगली फ्रेज आहे पुराणातली वांगी पुराणात. त्या पद्धतीने चर्चा तर काही खेळाडूंची जरूर होत असते परंतु त्या चर्चेस पात्र कामगिरी त्यांच्याकडून होईलच असं नाही. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू केले जाईल. दुर्बळ षटकाकडून गोलंदाज
खांद्याचा अतिरिक्त वापर करत असताना त्याला आपण बघतो. तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. वाईडसाठी हा कॉल आहे. पाहायचा आता चेंडू नेमका कुठे निघून गेला. वाईट बॉल ओव्हर दी हेड हाईट. डोक्यापेक्षा अधिक उंचीने चेंडू मागे निघून आला होता, त्याचमुळे व्हाईट कॉल आलेला आहे. आता एक अतिरिक्त धावपलकावर दिलासादायक असणार आहे. जे जे फुकट ते पौष्टिक. विनासास मिळाली धाव 1. ऑफसाईडला खेळत आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, जिकडे अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचा स्पेक्टेटर गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, MBA, BBA, BCA, BCCA आणि खूप काही. ऑनसाईडला खेळत आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. पायचे थोडा डिले जरूर झालाय, परंतु फलंदाज एकाच धाबेवर समाधान व्यक्त करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. एकेरी धावपलकावर जोडली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण बघतो 37. चौकार षटकार कधी येतील या प्रतीक्षेमध्ये प्रेक्षक आहेत, त्यासाठीच ते आलेत. प्रयत्न तरी ते झालेला आहे. आता क्षेत्ररक्षक उंच उडी घेत आहेत. चेंडू मात्र त्याही पेक्षा अधिक उंचीने सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. ज्या चौकार षटकारांची आपण चर्चा केली होती, तो त्याच पद्धतीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा झालेला आपण पाहिला. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याचमुळे इझी पिक करता आलं बॅटरला. आडव्या बॅटचा कडवा प्रहार आणि हा षटकार. खूप महत्वाचे आहेत असे फटके धावपलकाला वेग देण्यासाठी, आणि तो षटकार इथे खेळलेल्या बॅटरने. प्रतीक भोमले या फलंदाजाकडून डगआउटला फार मोठ्या अपेक्षा आहेत. अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये त्यांना चांगला खेळ करावा लागेल. कमीत कमी एका बाजूने तरी आक्रमकता दाखवणं फार गरजेचं बनलेलं आहे. निखिल, गोलंदाज मोहम्मद अजानी, जर्सी नंबर 15. धावपलक आहे 43-43. 5 गडी बाद. पुढे सरकले आणि त्यानंतर कसं बस मॅनेज केलं चेंडू पैचा संपर्क आणत असताना फलंदाजाने. 7.76 चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. दुपारचं सत्र, त्यामुळे कमीत कमी 9-10च्या रन रेटने तरी धावपलक पुढे नेणं गरजेचं होतं, परंतु ते करता आलं नाही. इथे फलंदाजांना स्विच करायचं होतं. चेंडू पैचा संपर्क करता आला नाही बॅटरला, आणि हा चेंडू निर्धाव आलेला आहे मोहम्मद अजानीचा. एकूण धावा आतापर्यंत आपण बघतो ते म्हणजे आहेत 44-44. 5 गडी गमावलेले आहेत. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे बॅटिंग टीमच्या वतीने. आउटसाइड दी ऑफ स्टिक चेंडू होता. अनसर्टनिटी कॉरिडॉरचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. आणखी एक निर्धाव चेंडू. मोहम्मद अजानीचं पहिलं षटक 10 धावांसाठीचं इथं आपण बघितलं. षटकं संपली. एकूण 6 धावपलक. 44-44. 5 गडी बाद. देवांशू सबानेचं नवीन षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. पहिला चेंडू ऑन टू दी टार्गेट हाताळत असताना, चांगलं नियंत्रण दाखवत असताना देवांशू सबाने गोलंदाज आपण बघत आहोत.
या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये या गोलंदाजांनी सुद्धा आपल्या नावाची चर्चा मिळवलेली आहे. कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि त्याचमुळे खरं तर चर्चेचे ते पात्र बनलेले आहेत. 9-10 पावलांचा रनअप घेत असताना गोलंदाजी करतायत, नियंत्रण चांगलं दाखवतायत देवांशू सबाने. डावखुरी हाताचे गोलंदाज बऱ्याचदा घातकच ठरतात उजव्या हाताच्या फलंदाजांना. अटेम्प्टेड यॉर्कर ऑन साइडला खेळत आहेत. जर्सी नंबर 12 डीप मध्ये क्षेत्ररक्षक समोर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत करत असताना खरं तर आपण अनेक फिल्डर्सला पाहिलेलं आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा गोलंदाजी करणाऱ्या टीमने फिल्डिंग करण्याने चांगला ठेवलेला आहे. ज्यावेळेस एखाद्या टीमचा फिल्डिंग स्टँडर्ड चांगला असतो त्यावेळेस निखिल काही धावा निश्चितच ते रोखतात प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या विरोधात. त्याचमुळे जर पहिल्या डावामध्ये तुम्ही तसं केलं तर दुसऱ्या डावामध्ये 5-10 धावा तुम्हाला टार्गेट दाखल कमी दिल्या जातात आणि ते फार मोठं काम आहे असं म्हणायला हरकत नाही. देवांशू सबानेचा आणखी एक वेगवान बॉल. खोलवट टप्प्याचा चेंडू सातत्याने ठेवला जात आहे. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आहेत, नॅचरल अँगल मिळतो परंतु इथे तो न वापरता लेफ्ट आर्म राऊंडने गोलंदाजी करतात. बऱ्याचदा डावखुऱ्या हाताचे गोलंदाज निखिल आपण बघतो की जे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात तो अँगल त्यामुळे त्यांना मिळतो. परंतु इथे असा विचार केला जात नाही देवांशू सबानेच्या वतीने. यावेळेस इथे खांद्याचा अतिरिक्त वापर केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका काय क्षेत्ररक्षक स्ट्रगल करतायत. दुसरा प्रयत्न त्याला घ्यावा लागला चेंडू अडवण्यासाठी. एक दोन सामने जिंकण्यासाठी तुम्हाला तुमची फलंदाजी जर चांगली असेल तर 1-2-3 सामने तुम्ही जिंकू शकता. परंतु थ्रू आउट दी टुर्नामेंट तुम्हाला चांगली कामगिरी जर करायची असेल, एखादी स्पर्धा जर तुम्हाला जिंकायची असेल तर निखिल माझं असं मत आहे तुमचे गोलंदाजीचं डिपार्टमेंट आहे ते स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कुठे ना कुठे तेच बॉलिंग डिपार्टमेंट आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. द इनविन्सिबल नाव अत्यंत चांगलं आहे. इनविन्सिबल मीन्स अजिंक्य, ज्याच्यावर कोणाला विजय मिळवता येत नाही असा. हात खोललेले आहेत फलंदाजाने, ते गरजेचं सुद्धा आहे. दिस इज द डिमांड ऑफ द टाइम. 1 बॉल्स फॉर 4 रन्स. गरज आहे, काळाची गरज आहे, धावपळकाची गरज आहे. तुम्हाला धावपळकाला वेग द्यायचाच आहे. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निदान तो इंटेंट तरी दिसला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही यशस्वी व्हाल असंच नाही. आपण बघतो की समुद्रामध्ये अनंत तरंग असतात, त्यातील तो प्रत्येक तरंग प्रत्येक लाट समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचत नाही. तसा प्रयत्न केल्यानंतर फलंदाजाला प्रत्येक चेंडू सीमारेषेवरच मारता येणार नाही, परंतु तो इंटेंट दिसणं अत्यंत गरजेचं आहे. 53 रन्स ऑन दी बोर्ड, 53 धावा आहेत. 7 षटकं संपलेली आहेत. समोर खेळलेत, ताकदीचा चांगला वापर केलेला आहे फलंदाज प्रतीक भोंबलेने. आता चेंडूला पाठवलेले सीमारेषेच्या पलीकडे. योग्य ताकदीचा वापर, त्याचबरोबर बॅटच्या मधोमध चेंडू घेणं, त्याचबरोबर योग्य टायमिंगने फटका खेळणं, या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की मग काय पाहिजे फलंदाजीत. तुम्हाला धावा मिळणार म्हणजे मिळणारच. पुढे आणलं होतं, ड्रायव्हिंग लेनला आमंत्रित केलं होतं गोलंदाजाने मोहम्मद अजाने. काल या गोष्टीची ड्रायव्हिंग लेनची चर्चा अमन सर आणि मी चांगल्या पद्धतीने केली होती की ड्रायव्हिंग लेंथवर चेंडू ठेवण्यासाठी तुमच्याकडे मोठं काळीज हवंय. इथे लेंथ पासून थोडे दूर गेले गोलंदाज आणि लगेचच मार पडला. प्रतिहल्ला देत असताना गोलंदाजावर प्रतीक भोंबले याला आपण पाहिलेलं आहे. प्रतीक चांगले खेळलेत आतापर्यंत, हाईट होती या चेंडूवर, परंतु पावलांचा वापर केला होता बॅटरने, ते सुद्धा तितकंच खरं आहे. त्याचमुळे पंच या स्पर्धेत ज्याने अत्यंत चांगलं अंपायरिंग केलेलं आहे, नेटिव्ह सिटीजन आहेत, लोकल बॉय. सूरज मैदानाच्या आतमध्ये
तिसऱ्या पंचाची भूमिका करत असताना आपण बघतो. चांगले क्रिकेटर आहेत, परंतु वर्ध्यापासून बराच वेळ दूर राहतात. त्याचमुळे मला असं वाटतं ऑक्शनमध्ये त्यांच्यावर कोणाच्या तितक्या नजरा पडल्या नसाव्यात आणि म्हणून प्रत्यक्ष रूपाने खेळण्याची संधी त्यांना इथे या WPL मध्ये मिळालेली नाही. असे अनेक गुणवान खेळाडू आहेत की जे प्रत्यक्ष रूपाने या WPL मध्ये त्यांना सहभागी होता आला नाही. त्याची अनेक कारणं असू शकतात. 7.3 षटकांचा खेळ संपलाय, 61 धावा आहेत धावपलकावर. इथून पुढे अजून 10 धावा येतील का 3 चेंडूंमध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. प्रयत्न तर बॅटर करतील, त्यामध्ये ती मात्र शंका नाही. 20 चेंडूचा सामना केलाय, 38 धावांवर खेळतोय प्रतीक भोमले. 2 मोठे फटके त्याने जर खेळले तर सन्मानजनक धावपलक, फायटिंग टोटल इथे उभारलं जाऊ शकतं. शॉट ऑफ गुड लेंथ, अचानक उसवी घेणारा चेंडू, क्षेत्ररक्षक चूक करतोय. फलंदाजाला जर मोठा फटका खेळता येत नसेल तर क्षेत्ररक्षकाने त्याची अशी पाठराखण केली पाहिजे. माणुसकीचं दर्शन झालं. 1-2 का 4. हा चौकार आपण बघतो, 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. बेखॉप निर्भीडपणे चौकार मिळाला. टॉप एज स्लिप क्वार्टर मध्ये क्षेत्ररक्षक शॉट फाईनला उपस्थित आहे, त्याने टिपला झेल आणि त्याचमुळे आपण बघतो फलंदाज प्रतीक भोमले यांचा खेळ संपतोय. शेवटचा चेंडू यानंतर गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या वतीने फेकला जाईल. हा रिप्ले tenniscricket.in च्या वतीने क्षेत्ररक्षक जिथे उभे होते तिथे चेंडू गेला. घरपोच सेवा मिळाली असं आपण म्हणू. अलीकडे अशा अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत जे तुम्हाला होम डिलिव्हरी देतात. त्या पद्धतीने इथे या क्षेत्ररक्षकासाठी होतं. फिल्डरला हल्ल्याची गरज नव्हती, फक्त चेंडूवर नजर ठेवायची होती, ती त्याने ठेवली होती. चांगला झेल त्याने टिपला. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. धावा आहेत 65. 17 शेवटचा चेंडू, नवीन फलंदाज पवन चानप. हलकेच ढकलतायत, स्टिअर केलं होतं चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित पॉइंट मध्ये. एक धाव मिळाली आणि एकेरी दुहेरी आधीमध्ये चौकार षटकार या सगळ्याची सरमिसळ करत असताना धावपलक पोहोचलं. 66, 66, 66 आणि 67 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये द इनविन्सिबल या टीमला चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये करत असताना इनविन्सिबलचे सगळे गोलंदाज आपण पाहिलेले आहेत. प्रत्येक गोलंदाजाची गोलंदाजी चांगली झालेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आशिष भाऊ आपण बघतो प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजाने 66 पर्यंत मजल मारली. गुड्डू देशमुखचं योगदान आपण पाहिलं, 1 धाव बनवली होती. 42 धावा प्रतीक भोमलेच्या बॅटमधून जर आल्या नसत्या तर इथे हे चित्र काही विदारक असतं. नाजूक परिस्थिती असती, परंतु स्टिल इट इज अ फायटिंग टोटल. सन्मानजनक धावपलक आहे. तुमच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना जर 66 बनवल्यात तर प्रतिस्पर्धी टीमला तुम्ही त्याच्या आतमध्ये गुंडाळू शकता, परंतु त्यासाठी कमालीची गोलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. यानंतर नाणेफेकीसाठी आम्ही 2 कर्णधारांना आमंत्रित करत आहोत. गांधी सिटी युनायटेड आणि त्यांच्या विरोधात आनंद फॅशन. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे किंवा टीम रिप्रेझेंटेटिव्हला विनंती आहे, सगळ्यात अगोदर तुमचा टीम स्क्वॉड, टीम लिस्ट समालोचन कक्षामध्ये जमा करा. शौर्य अग्निहोत्री यांचं आगमन झालंय. बिफोर टाइम येतात शौर्य. बघा, वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशन तर्फे एक महत्वाची सूचना आहे. या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या वतीने सूचना आहे सगळ्या टीम मॅनेजमेंटसाठी, सगळ्या कर्णधारांसाठी, संघ मालकांसाठी की तुम्ही ऑक्शन मध्ये जे सगळे खेळाडू निवडलेले आहेत त्यातील प्रत्येक खेळाडूला कमीत कमी 2 सामने तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळवता आलं पाहिजे. ते अनिवार्य आहे. इट इज मॅन्डेटरी. कमीत कमी 2 मॅचेस खेळण्याची संधी त्याला तुम्हाला द्यायची आहे. हे जर तुम्हाला करता आलं नाही तर
तुम्हाला ते जर करता आलं नाही आणि टीम मॅनेजमेंटच्या ते जर ते वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनच्या जर ते लक्षात आलं तर तुम्हाला महत्त्वाच्या सामन्यामध्ये फक्त 10 खेळाडू घेऊनच खेळावं लागेल आणि त्यानंतर कोणताही युक्तिवाद नको. त्यासाठी तयारी दर्शवा. प्रत्येक खेळाडूला कमीत कमी 2 सामने खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करा. यानंतरच्या महत्त्वाच्या नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. आमचे साथी समालोचक अमन सर तिकडे उपस्थित आहेत. दोन्ही कर्णधार सुद्धा आपल्याबरोबर जोडलेले आहेत. एका बाजूने यंग ब्लड शौर्य अग्निवत्री, त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून प्रतीक सुद्धा आहेत. चलिए दूसरा मुकाबला चल ही रहा है, एक पारी समाप्त हो चुकी है. तीसरे मुकाबले के टॉस के लिए हम तैयार हैं. शौर्य अग्निहोत्री मेरी दाईं तरफ, मेरी बाईं तरफ प्रतीक राउत. सिक्का उछाला जाए. टेल्स की कॉल प्रतीक राउत की तरफ से और टेल्स आ चुका है. शौर्य अग्निहोत्री के चेहरे पर निराशा. सबसे पहला मेरा सवाल रहेगा प्रतीक राउत जी, आपसे उम्र में छोटे हैं शौर्य अग्निहोत्री, तो आपका मन नहीं कर रहा है कि मैं शौर्य अग्निहोत्री को वो करने दूं जो वो चाहते हैं? हम पहले बॉलिंग करेंगे. आप क्या करना चाहते थे शौर्य अग्निहोत्री? एक्चुअली मैं तो पहले बैटिंग ही करना चाहता था. क्या बात है, देखिए आपने बड़े भाई होने का फर्ज निभाया है. वेल डन प्रतीक राउत जी. चलिए चेंजेस बता दीजिए. चेंजेस, एंडी इज आउट एंड विपिन इज इन. ये एक्सेंट कहां से बाहर आ रहा है? एंडी इज आउट. शौर्य भाई आप बता दीजिए हाउ मेनी चेंजेस? आई ऑल्सो हैव 2 चेंजेस. ओके, चलिए वी विल चेक इट इन द प्लेइंग 11 लिस्ट. थैंक यू सो मच, कॉन्ग्रेचुलेशंस on winning the toss Pratik Rao ji, and all the best to both the teams and captains. Actually Mangesh is back. Mangesh is back, that's the big news. Okay, let's get back to the com box. अमन, मुझे लगा चेंजेस के बारे में पूछने के बाद प्रतीक ऐसे बोलेंगे मेरे अलावा सब खेलेंगे, लेकिन ऐसे नहीं हुआ. I'm not blind. I'm just silent most of the time. I
दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. पहिलाच फटका खेळत आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरे अवस्थेमध्ये चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. हा झेल त्यांना टिपता आला नाही. अंतिमता चांगली कामगिरी. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू ढकलण्यामध्ये यशस्वी ठरला क्षेत्ररक्षक. व्यवस्थितरित्या जज करता आलं नव्हतं कुठे ना कुठे या फिल्डरला की चेंडू नेमका किती वेळ हवेमध्ये आहे, त्याचबरोबर त्याचा वेग काय आहे, हाईट किती मिळालेली आहे, आणि त्याचमुळे त्याच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. तिसऱ्या पंचांची मागणी निश्चितच इथे केली जात आहे. जो अटेम्प्ट बाउंड्री लाईनवर झाला होता तो चेक करायचा आहे. पाहायचंय आता उजव्या स्टेच्या बाहेरून फटका खेळला गेला होता बॅटर सागर झाडे यांच्या बॅटमधून. झेल तर झाला नाही. हा बघा क्षेत्ररक्षक सीमारेषेपर्यंत पोहोचला आणि चांगलं क्षेत्ररक्षण. योग्य वेळेला चेंडू आतमध्ये त्याने ढकलला. चांगलं क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर, आयडियल क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर वी कॅन कॉल इट. दर्जेदार दिमागदार स्पर्धा ही पुढे सरकत असताना आपण सगळे जर बघत आहोत. स्पर्धा 6व्या दिवसामध्ये प्रविष्ट झालेली आहे. ऑनसाइडला खेळतायत. आणखी एकदा 30 यार्ड सर्कल भेदलंय आणि त्याचमुळे आता पलीकडे त्यांच्या कोणीही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीत. ही संधी साधली चेंडूने सीमारेषेचं दर्शन घेतलं. हा चौकार. सागर झाडे हे असे एक फलंदाज राहिलेले आहेत थ्रू ऑफ दी टुर्नामेंट. काल अमन ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेत होते प्रेक्षकांचे, त्यातील 1-2 जणांनी तसं सांगितलं पण की आम्ही इथे सागर झाडे यांची फलंदाजी पाहण्यासाठी आलेलो आहोत, आणि त्यांच्या चाहत्यांना त्याने चांगला न्याय दिला असं म्हणायला हरकत नाही. आपल्या फलंदाजीतून चांगल्या इनिंग्स बिल्टअप करत असताना सागर झाडे यांना आपण पाहिलोय. 1-2 सामन्यांमध्ये ते मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिले होते. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षणाची चांगली महत्त्वाची भूमिका सुद्धा ते आपल्या टीमसाठी निभावताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. कम्प्लीट पॅकेज क्रिकेटमध्ये कसं असावं त्याचं उदाहरण आहे सागर. क्रिकेटचं सूत्र जर आपण पाहिलं फलंदाजीत तर चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. Single day, we're not your heroes, here to slay. This is World of Premier League. We play with heart, we play with pride. This is World of Premier League. We fight together, stand side by side. So take it, King या बेचा चेंडू चांगला चेतन झाडे यांचा आपण बघतो. सागर झाडेला बाद केलेलं आहे, त्याचमुळे चेतन झाडेंचा कॉन्फिडन्स आता कित्येक पटीने वाढला असेल. एखाद्या गोलंदाजासाठी मोठ्या बॅटरला बाद करण्याचं त्याचं स्वप्न असतं, आणि त्याला बाद करता आलं तर तिथून मग त्याचा आत्मविश्वास वाढत असतो. कधी कधी बॉलर ओव्हर कॉन्फिडंट झालेला सुद्धा आपण पाहिलेला आहे. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्याच्या बॅटमधून आला हा
तेजोमयी षटकार. हा बघा ऑन स्क्रीन रिप्ले आपण बघतो. षटकार असेल. That's my Catamaka, Bola Castor, Pressure Hoya Fire, we stay in form. Every run counts, every wicket matters, lift the spirit high, crowd noise shines, game and focus, passion on peak, we are the pride, Wanda Premier League, this is Wanda Premier League, we play with heart, we play with heart, this is Wanda Premier League, we fight together, stand side by side. आजची रजनी ज्यावेळेस सुरू होईल त्या रजनी तिथे प्ले झालं तर एक वेगळा माहोल तिकडे सिंथलेटिक ॲटमॉस्फिअर इथे तयार होईल यामध्ये ती मात्र शंका नाही. परंतु संगीत व्यवस्थापक आपले महेश भाऊच हवेत. निलेश नाले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. कालच्या रजनीमधील त्यांची एक अविस्मरणीय खेळी आपण पाहिली. तेजस पुंड स्ट्रायकिंगला आपण बघतो. या फलंदाजाने सुद्धा चांगली फलंदाजी केलेलीच आहे वर्धा प्रीमियर लीग मध्ये. नॉस्ट्राकिंगला बॅटर निलेश नाले. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल करत असताना संघ कर्णधार आपण बघत आहोत अमर खोन. फुलटॉस समोर खेळत आहेत. फटका फसलाय. 30 सर्कल क्रॉस केलं जात नाही. यावेळेस विकास कस्तुरेने टिपलेला आहे झेल आणि त्याचमुळे फलंदाज डावखुरे हाताचे आक्रमक बॅटर तेजस पुंड मैदानाच्या आतमध्ये फक्त एकच षटकार खेळू शकले. झेल बाद होत असताना बॅटर इथे तेजस पुंड हा दुसरा हदरा. That's my Catamaka, Bola Castor, Pressure Hoya Fire, we stay in form. Every run counts, every wicket matters, lift the spirit high, crowd noise shines, game and focus, passion on peak, we are the pride, Wanda Premier League, this is Wanda Premier League, we play with heart, we play with heart, this is Wanda Premier League, we fight together, stand side by side. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत पवित्र ढोले. या खेळाडूकडून सुद्धा अपेक्षा आहे डगआउटला. गोलंदाजांनी सुरुवात चांगली मिळून दिलेली आहे कारण टार्गेट आपण पाहिलं तर तितकं मोठं मॅसिव्ह टार्गेट नाहीये. परंतु आतापर्यंत फलंदाजांवर आवर घालण्यामध्ये त्यांना यश मिळालंय. अमोर खोंडे क्षेत्ररक्षणाची जी रचना आहे त्या रचनेशी समाधानकारक नाही वाटत आहे तिथे गोलंदाज अमर खोंडे. त्याचमुळे ते थांबले आणि हे एक गोलंदाज म्हणून तुम्हाला करता आलं पाहिजे. जर तुम्ही डाऊटफुल असाल तर तिथेच थांबा. नवीन सुरुवात द्या. स्वीप करण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. फाईन खेळायचं होतं. चेंडू मात्र गोलंदाज अमर खोंडे यांच्याकडे जातोय. त्याने चेंडू अडवला स्वतःकडे ठेवलेला आहे. 39 चेंडू आणि 54 धावा. याबेचा फटका इथे चांगला आहे. आता विकास कस्तुरेला चेंडूवर पकड मिळवता येत नाही. चेंडू बरोबर विकास कस्तुरे सीमारेषेच्या पलीकडे. महत्वाचा चौकार. दोन्ही फलंदाजांना महत्वाची सूचना आहे. तुम्ही खेळपट्टीवरून धावू नका. विकेटवरून पिचवरून धावू नका. अदरवाईज 5 धावांची पेनल्टी आहे. वॉर्निंग जी द्यायची होती ती आता तुम्हाला आम्ही दिलेली आहे. ही आहे पहिली ताकीद.
त्यानंतर मग शिक्षा. ड्राईव्ह करतायत यावेळेस विकास योग्य रीतीने खाली वागतायत, चेंडू अडवतायत, फेकतायत, एकच धाव मिळत असताना आपण बघत आहोत. वेगवेगळ्या खेळाडूंच्या वेगवेगळ्या पेक्युलॅरिटीज, स्पेशालिटीज असतात. काही बऱ्या, काही वाईट, काही चांगल्या, काही वाईट, आणि तो त्यांचा स्वभावच बनलेला असतो असं म्हणायला हरकत नाही. अनेक ताकीद किंवा अनेकदा सूचना देऊन सुद्धा त्यातून ते काही शिकण्याचं नावच घेत नाही किंवा त्या पद्धतीने प्रयत्न करत नाही. हा चेंडू चांगला आहे, षटकं संपलेली आहे. 2 आणि धावपलकर धावा आहेत 18, 2 गडी बाद. Casamaca, Bola Castor, Pressure Hoya Fire, we stay in form. Every run counts, every wicket matters. Lift the spirit high, crowd noise shines. Game and focus, passion on peak. We are the pride, Wanda Premier League. This is Wanda Premier League. We play with heart, we play with heart. This is Wanda Premier League. We fight together, stand side by side. थँक्यू. या अगोदर मी उल्लेख केला होता महेश भाऊ, या स्पर्धेमध्ये मला असं वाटत नाही कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, परंतु जी कमतरता होती ती सुद्धा आता आपल्या सगळ्यांचे अध्यक्ष महेश भाऊ यांनीच कंप्लीट केली, पूर्ण केली. वर्धा प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग इथे आतापर्यंत वाजवण्यात आलं नव्हतं आणि त्यांचे जवळचे साथीदार आशिष भाऊ केचे यांचंही त्यामध्ये योगदान आहे. आता पूर्णत्व मिळालं. या सॉन्गची निर्मिती करत असताना प्रतीक राऊत यांचं योगदान फार मोठं आहे. एक धाव दरम्यान मिळालेली आपण बघतो. सूत्रांच्या नुसार माहिती मिळते, परंतु आता ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी की नाही हा फार मोठा मुद्दा आहे. मायकल जॅक्सन हे नाव ऐकायला मिळालं. आता यावर चर्चा थोडी करूच आपण. फील्ड पोझिशन चेंज केल्या जात आहेत. प्रणय ठाकरे पुन्हा एकदा तयार होत आहेत. 2.1 षटकांचा खेळ संपला. 19 धावा आहेत. धावपलकर 2 गडी गमावलेत. 67 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करण्यासाठी द इनविन्सिबलचे फलंदाज खेळत आहेत. जास्त वेळ खर्च करतायत गोलंदाजी करणारी टीम. इट्स गेटिंग टू लेट. ऑनसाइडला फटका. खेळपट्टीवरून धावत असताना ही धाव पूर्ण. एकदा मिळताना आपण बघतो निलेश नाले चांगले खेळलेत आतापर्यंत. कव्हर ड्राईव्ह चांगला फटका खेळताना आपण बघतो बॅटरला. एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या त्या येत आहेत धावपलकावर आणि तितकं मोठं टार्गेट सुद्धा चेस डाऊन करण्यासाठी नाहीये आणि परिस्थितीला जुळवून घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. या अगोदर 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळाले गोलंदाजांना. यावेळेस इथे ऑनसाइडला मोठा फटका. क्षेत्ररक्षक अंश अरिन केडेचे प्रयत्न अपूर्ण पडतायत. त्याचमुळे चेंडूने आता सीमारेषा भेदलेली आहे. बॅटर निलेश नालेचा प्रहार चौकार.
आता स्विच. कॉन्फिडन्स वाढलेला आहे, आत्मविश्वास पूर्ण फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निलेश नाले यांच्या फलंदाजीला सूर सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो. बॉडी लँग्वेज सुद्धा बदललेली आहे. आता आक्रमक इथे बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. देहबोलीतून बऱ्याच काही गोष्टी कळतात. आणखी एक चौकार खेळला फलंदाजाने, त्याचमुळे धावफलक पुढे गेलं. 29 धावा आहेत धावफलकावर. ऑफसाईडला खेळलेत. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एकच धाव दरम्यान मिळाली आपण सगळेजण बघत आहोत. एकेरी धावाने धावफलक पुढे गेलं. षटकं संपली 3. बरोबर 30 धावा आहेत धावफलकावर. tenniscricket.in च्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आणि आता कॅमेरावर आपण बघत आहोत विशालजी नाणेकर. चार्मिंग पर्सनॅलिटी त्यांची आहे, चांगली शरीरयष्टी, देहयष्टी. या हंगामामध्ये विशाल नाणेकर यांनी 6 वेळा लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 षटकार खेळण्याचा विक्रम केलेला आहे. त्यामुळे चांगले बॅटर आहेत विशाल नाणेकर. सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे असतात. प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहेत विशाल. रत्नागिरी जेट्सच्या वतीने खेळताना विशाल नाणेकर यांना आपण पाहिलेलं आहे. मायकल जॅक्सन संदर्भात आपण चर्चा करत होतो. मायकल जॅक्सनने मला असं वाटतं जवळजवळ 10 ते 12 प्रायव्हेट डॉक्टर्स त्यांच्याकडे ठेवले होते. आणि मायकल जॅक्सनचं असं मत होतं की मी मृत्यूला सामोरं जाणार नाही, म्हणजे तो लांबवू शकतो. परंतु तरी सुद्धा 12 स्पेशालिस्ट डॉक्टर ठेवून सुद्धा त्यांना 50शी ओलांडता आली नव्हती. त्याचमुळे माणूस हा निश्चितच निसर्गाच्या समोर ॲज लाईक अ पपेट. हा फार मोठा संदेश निखिल त्यातून आपल्याला मिळतो. जास्त वेळ घेत आहेत गोलंदाजी करणारी टीम. आपण याकडे लक्ष द्या. तीन षटकांसाठी 19 मिनिटं वापरलेली आहेत. 45 मिनिटांमध्ये जर डाव कंप्लीट झाला नाही तर अगोदरच परिस्थिती तितकी चांगली नाही, कारण आपण बघतो टार्गेट तितकं मोठं ठेवलं नाही. 5 धावांची कदाचित पेनल्टी मिळू शकते बॉलिंग टीम. हा चेंडू चांगला फेकलेला आहे गोलंदाज अमर खोंडेने. खोलबट टप्प्याचा चेंडू फेकला, त्याचबरोबर त्यावर मुवमेंट देत असताना गोलंदाज अमर खोंडेला आपण पाहिलेलं आहे. कमी गतीचे गोलंदाज बऱ्याचदा घातक ठरत असतात, कारण त्यांच्याकडे चेंडू वळवण्याची क्षमता असते, मुवमेंट देण्याची क्षमता असते. योग्य नियंत्रणासहित गोलंदाजी केली की मग त्यांच्या विरोधात धावा बनवणं बऱ्याचदा कठीण बनत असतं. इथे क्षेत्ररक्षकाला चेंडूने फसवलं. त्याच्या हातावर तुरी देत असताना चेंडू मागे निघून गेला. हा चौकार. मराठीमध्ये ती एक म्हण आहे, कावळा बसणे आणि फांदी तुटणे. तसंच काहीतरी झालं होतं मैदानाच्या आतमध्ये. आतली कडा घेत असताना चेंडू मागे निघून जाताना आपण बघत आहोत. धाव मिळते 1. जबाबदारी स्वीकारलेले फलंदाज निलेश नालेने या डावाचा जर आपण विचार केला तर व्यक्तिगतरित्या 16 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. 9 चेंडूचा ते सामना करत आहेत. पवित्र ढोले 5 चेंडून आतापर्यंत खेळलेले आहेत. 6 धावा त्यांनी बनवले आहेत. परंतु पवित्र ढोले असे बॅटर आहेत, कधीही एक्सलरेशन देऊ शकतात. स्वीप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फ्रंट लेग पुढे सरसवला होता. स्ट्राईक मोठी बनवली होती, परंतु मला असं वाटतं कुठे ना कुठे मुवमेंट मिळाले या चेंडूवर. वैभव कवडे यांचं आगमन झालेलं आहे. वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशन मधील सक्रिय सदस्य आहेत. खूप मोठी मेहनत, परिश्रम या स्पर्धेच्या आयोजनात. पायांमध्ये चेंडू समोर खेळतात. उचलून मारलेला आहे.
इथे यावेळेस प्रतीक भोमलेने कोणती चूक केली नाही, त्याने टिपला जेल आणि त्याचमुळे फलंदाज पवित्र डोळे यांच्या खेळीला पूर्णविराम मिळत आहे. तिसरा मोठा महत्वाचा हदरा द इनविन्सिबलला. पवित्र गॉन. Touch my Cajamarca, Bola Castor. Pressure, Hoya fire, we stay in form. Every run counts, every wicket matters. Lift the spirit high, crowd noise shines. Game and focus, passion on peak. We are the pride, Warsaw Premier League. This is Warsaw Premier League. We play with heart, we play with heart. This is Warsaw Premier League. We fight together, stand side by side. पुन्हा एकदा सर्वांचं वर्धा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. 4 षटकं संपली आहेत, एक चेंडू शेष आहे. वन मोर डिलिव्हरी टू बी बोल्ड बाय बॉलर टू कंप्लीट दिस फोर्थ ओव्हर. 35 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट्स. देर इज द टार्गेट ऑफ 67 run in front of batting team the Invincible. They have played well till now. They have lost 3 important wickets, but Nilesh Nale sounds well. ऑन साइडला फटका घेतात जर्सी नंबर 15. मोहम्मद अजानी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मोठ्या फटक्यांसाठी जाणलं जातं क्रिकेट. मोहम्मद अजानी. दोन्ही बंधूंची शरीरयष्टी कुठे ना कुठे तन्मय आपल्याला सारखीच पाहायला मिळते. मोहम्मद अजानी त्याचबरोबर कुमेल अजानी, आणि दोघांचं क्रिकेटही साधर्म्य असणार आहे. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. चला 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू करावं लागेल. पंच आपणही सूरज, आपण या गोष्टीची जाणीव संघ कर्णधाराला करून द्या की आपण जास्तच वेळ घेत आहात. पुन्हा पुन्हा एकाच पद्धतीची सूचना देणं तितकं सोपं नाही, किंवा ते तितकं संयुक्तिक बरंही वाटत नाही. इतकी मोठी स्पर्धा तुम्ही खेळता, प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट तुम्ही खेळणं अपेक्षित आहे. गोलंदाजात आता बदल होत आहे. जर्सी नंबर 27 अर्थात 27 क्रमांकाची जर्सी ज्याने इथे विअर केलेली आहे असे गोलंदाज. यश कुंभारे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चांगले यंग टॅलेंटेड प्लेयर आहेत. गोलंदाजी चांगली करतात यश कुंभारे. पाहायचं आता या महत्वाच्या सामन्यामध्ये काय करतील. उजव्या बाहेर फटका केलेला आहे. प्लेसमेंट अत्यंत चांगली. कव्हरच्या बाजूने काढलं होतं. विकास कस्तुरे
याला तिथे चेंडू अडवता आला नाही. बॅकअप मिळालं परंतु फार उशीर झाला. चेंडू सीमापार चौकार. महत्वाचा चौकार. धावपलकावर धावा आहेत 40. वीस चेंडूंमध्ये 27 धाबांची गरज आहे. रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. दुसरी इनिंग तुम्ही ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळता त्यावेळेस तुम्हाला प्लॅनिंग बनवणं अधिक सोपं बनतं, कारण तुमच्याकडे सेट टार्गेट आहे. त्या टार्गेटला तुम्हाला चेस डाऊन करायचं असतं. ए प्लॅन ज्यावेळेस तुमचा फेल होतो त्यावेळेस तुमच्याकडे बी प्लॅन असावा. प्लॅन बनवणं वेगळी गोष्ट आहे, त्याचं योग्य प्रॉपर एक्झिक्युशन करणं हे त्यापेक्षा फार वेगळं आहे. बऱ्याचदा पुराणातली वांगी पुराणात राहतात. स्ट्राईट बोटी बनवली होती, उजवा पाय पुढे सरकवला होता, त्यानंतर चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचायचं होतं. यश कुंभारेच्या विरोधात ही धाव मिळते बॅटर निलेश नाले यांना. एकेरी धावेने धावपलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनले 42. शहीद भगतसिंग मैदान आणि तिथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. स्विच करण्याचा प्रयत्न, मला असं वाटतं हलकीशी कडा तिकडे घेतली असावी आणि आणि इथे मिसकॉर्डिनेशन, समन्वयाचा अभाव, ताळमेळ बिघडलं आणि एक चांगली इनिंग खेळत असताना फलंदाज निलेश नाले धावबादची शिकार. हा बघा ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघत आहोत. फटका खेळायचा होता, स्विच करण्याचा प्रयत्न होता, थोडा दूरवर चेंडू होता, फुलर लेनचा, खोलवर टप्प्याचा. पुढे निघून गेले होते निलेश नाले. नॉस्टा किंगला त्यांना पाहताच आलं नव्हतं. बॅटर मोहम्मद अजानीकडे कॉलिंग व्यवस्थितरित्या करता आलं नाही. एक्सनो बेट महत्वाचं आहे. या गाण्याला चांगलं एन्जॉय केलं मंगेश नलोदे यांनी. मैदानाच्या आतमध्ये ते त्यानंतर उतरणार आहेत. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक त्यांच्या नावावर आहे. वर्ध्याचे बाहुबली, लांब लांब षटकारांसाठी प्रसिद्ध खेळाडू मंगेश नलोदे. पायांमध्ये चेंडू ऑन साइडला खेळतात. जर्सी नंबर 47 मयूर. पुन्हा ती सूचना आम्ही देतो खेळाडूंना, तुम्ही फटका खेळल्यानंतर पिच वरून धावू नका, खेळपट्टीवर धावू नका. मैदानी पंच अपना से विनंती है, जिग्नेश भाई चुडासमा, इस बात की ओर ध्यान दे. बैटर्स को वार्निंग देना है आपको. पिच के ऊपर से दौड़ रहे बैटर्स. यानंतरचा सामना आनंद फॅशन संघ नायकाने अर्थात प्रतीकने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 23 धावा गरजेचे आहेत. 18 चेंडूचा खेळ शेष आहे. करंट रन रेटचा विचार केला तर जवळजवळ 8.5 पावणे 9 धावा प्रत्येक षटकामध्ये येत आहेत आणि रिक्वायर्ड रन रेट 7.67. कंट्रोल्ड चेस मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत.
मयूर पुंड एक धाव पूर्ण करत असताना आपण बघतो मोहम्मद अजानीला कुठे ना कुठे स्ट्रायकिंग एंडला घेऊन यायचं आहे आणि मोहम्मद अजानी जर स्ट्रायकिंग एंडला असेल तर मोठे फटके खेळू शकतात असं मानणं आहे मयूर पुंड यांचं आणि त्याचमुळे त्याने एक धाव घेत असताना स्ट्रायकिंग एंड मोहम्मद अजानीकडे सुपूर्द केलेलं आहे. प्रणय ठाकरे चांगले गोलंदाज आहेत. सॉफ्ट डिस्मिसल. रक्षात्मक रीतीने खेळण्याचा वारंवार प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निगेटिव्ह शेल मध्ये बॅटर जात असताना आपण बघत आहोत आणि त्याचमुळे या पद्धतीचे फटके जनरेट होत आहेत. गोलंदाज म्हणून ठाकरेने कोणतीही चूक न करता हा जेल टिपला आणि त्याचमुळे फलंदाज मोहम्मद अजानी यांनाही आता खेळाडू कक्षामध्ये परतावा लागत आहे. वन मोर बिग विकेट. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये जे प्राऊड स्पॉन्सर आम्हाला लाभलेले आहेत त्या सर्वांचा आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. सन्स रेसोलर, अजयजी भागवतकर, त्याचबरोबर खन्ना स्पोर्ट्स, गणेश इलेक्ट्रॉनिकल्स, विशाल अडवाणी, मर्क्युरी मेकोर, स्पोर्ट्स लाईन, सारंगजी पोपळीसर, अंगद सावजी भोजनालय, कृष्णा ICT, श्री महेश भाऊ गुल्लाने, निखिल चौधरी अँड कंपनी, आनंद फॅशन, योगेश पंजवानी अँड टीम, मर्क्युरी मेकओव्हर, राकेशजी चौधरी अँड टीम, या सगळ्यांचं मोठं महत्वाचं मोलाचं सहकार्य ही स्पर्धा आयोजित होत असताना मिळालेलं आहे. आपल्या सहकार्याची आयोजकांना जाणीव आहेच. आम्ही आपले ऋणी आहोत. इन फ्युचर जेव्हा जेव्हा वर्धा प्रीमियर लीग संपन्न होईल तेव्हा तेव्हा तुमच्याकडून याच पद्धतीच्या सहकार्याची अपेक्षा असणार आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एके दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे असे विंदा करंदीकर म्हणतात. आता समोरच्याचे हात आपल्याला वैभव घेता येणार नाही. हात घेणं म्हणजे काय तर त्याची दानशूर वृत्ती घेणं असा चांगला मोलाचा संदेश आहे त्यामध्ये. नाहीतर शोले पिक्चर मधला तो डायलॉग सगळ्यांना माहीतच आहे, हे हात मुझे दे दे ठाकूर. ती परिस्थिती वेगळी होती, ती कंडिशन वेगळी होती, तिथे डिमांड वेगळी होती. 46 रन्स ऑन दी बोर्ड, 46 धावा आहेत, 5 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. कुठे ना कुठे भार रंचेस मला असं वाटतं थोडा निगेटिव्ह राहिलेला आहे आतापर्यंत. ग्रीप पकडणं गरजेचं होतं, धावपलकाला वेगवान बनवणं गरजेचं होतं. सातत्याने मयूर पुंड सारखे फलंदाज, त्याचबरोबर आपण पाहतो या अगोदर मोहम्मद अजानी सुद्धा बाद झाले होते. मोहम्मद अजानी आक्रमक क्रिकेटसाठी जाणले जातात. तुम्हाला जर तुमची शैली बदलण्यासारखी परिस्थिती समोर आली किंवा मग तुम्ही त्या पद्धतीने खेळला तर नॅचरल क्रिकेट तुमचं थोडं बाजूला जातं. तेच झालं होतं मोहम्मद अजानी यांच्या बाबत. आणि म्हणून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा अशा अनेक खेळाडू आपण पाहिलेले आहेत जे त्यांच्या नॅचरल क्रिकेटसाठी जाणले जायचे. मग फॉर्मॅट कोणते असो, वीरेंद्र सहवागचं नाव यामध्ये टॉप लिस्टला घ्यावं लागेल. वीरेंद्र सहवाग T20 खेळताना सारखाच खेळायचा, त्याचबरोबर वन डे खेळताना सुद्धा त्याच पद्धतीने आणि विशेषत्वाने कसोटी क्रिकेट खेळताना सुद्धा आक्रमकतेनेच पहिल्या चेंडूवर षटकार मारण्यासाठी, चौकार मारण्यासाठी जायचा. ही नॅचरल आक्रमकता असते तुमच्याकडे, नैसर्गिक. ड्रिंक्स ब्रेक लवकरात लवकर तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. षटक संपलेत, 6 धावा आहेत 47. ड्रिंक्स ब्रेक तर या अगोदरच कंप्लीट झालेला आहे. गोलंदाजी करणारा संघ तुम्हाला मला असं वाटतं खूपदा सूचित करण्यात आलेलं आहे, जरा हालचाली आपण वेगवान बनवा, निर्णय लवकरात लवकर घ्या, सामन्याचा जो कोर्स आहे तो डिस्टर्ब करू नका, सामन्याचा रिदम लॉस करू नये. आता इथून मात्र परिस्थिती वेगळी आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी वैभव वैद्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मयूर पुंड खेळत आहेत. 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. हा सामना आतापर्यंत गोलंदाजांनी टिकवून ठेवलेला आहे आणि बनवलेला आहे असं आपण म्हणूया, कारण 67 धावा दुपारच्या सत्रामध्ये या खेळपट्टीवर मला असं वाटतं 5 ते 5.5 षटकांमध्ये सामना कंप्लीट होणं अपेक्षित होतं. परंतु क्रिकेट असंच आहे, बऱ्याच वेळा ते तुमच्या अपेक्षांनुसार खेळलं जात नाही, त्याच्या विरोधातच जातं. आणखी एक फलंदाज बाद.
मयूर सुद्धा बाद होताना आपण बघतो. हा बघा ऑन स्क्रीन रिप्ले. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता गोलंदाज चेतन झाडे. क्लेवर कस्टमर बरोबर त्याला इथे 7व्या षटकामध्ये आणलेले संघ कर्णधार मैदानाच्या आतमध्ये रेनबो वॉरियर्सचे त्यांचं कौतुक करावं लागेल. कर्णधाराला योग्य वेळेला योग्य डिसिजन घेता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे वैभव की तुमच्याकडे फक्त 67 धावा डिपेंड करण्यासाठी आहेत आणि हे करत असताना तुम्ही तुमच्या प्रमुख गोलंदाजाला 7व्या षटकासाठी राखीव ठेवणं इट्स अ पार्ट ऑफ प्लॅनिंग आणि त्यासाठी कौतुक करावं लागेल रेनबो वॉरियर्सच्या संघ नायकाचं. आता त्यांच्यासाठी सामना खुला आहे, सामना बनलेला आहे. नवीन फलंदाज अजय नागरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली झाली होती. जर्सी नंबर 45 विअर केलेली आहे. मोठ्या पटकांसाठी जाणले जातात. आकुटप्याचा चेंडू बॅटचा फॉलो थ्रू अगोदर कंप्लीट झाला मला असं वाटतं. त्यानंतर बॉल आलेला आहे, त्यामुळे कनेक्शन देता आलं नाही. कोरोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग आपण पाहिली. क्रिकेटमध्ये तर फलंदाजासाठी ते अत्यंत घातक असतं. तुम्हाला चेंडू फळीचा संपर्क आणावाच लागतो. त्यावेळेस माणसाने माणसाच्या संपर्कात येऊ नये असं म्हटलं जायचं. आतली कडा घेत असताना चेंडू डीप मध्ये जातोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त एकच धाव. कुठे ना कुठे बॅटिंग करणाऱ्या टीमचं प्लॅनिंग थोडं डगमगलेलं डळमळीत झालेलं या रंचेसमध्ये आपण पाहिलेलं आहे. कारण अनेक असे फलंदाज होते ज्या फलंदाजांना आक्रमकतेने क्रिकेट खेळता येऊ शकत होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याने सिंगल डबल वरच भर दिला. ज्यामध्ये फलंदाज सागर झाडे इतके मोठे बॅटर होते, त्यांना 6 धावांचं योगदान तिकडे देता आलं. निलेश नाले 17 धावा त्यांनी बनवल्या. समोर खेळलेत. आणखी एक फटका फसलाय. या सामन्यामध्ये आता कंबर कसलेली आहे. गोलंदाजी करणाऱ्या रेनबो वॉरियर्सने एका पाठोपाठ एक सपासप वार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांवर त्यांचे गोलंदाज करतायत. सामन्यातील कथानक बदललेले आहे. या सामन्याने यू टर्न घेतलेला आहे. फलंदाजी करणारा संघ आता अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रेट बॉलिंग. आपण फलंदाजांच्या कॉन्ट्रीब्युशनची चर्चा करत होतो. तेजस याने 6 धावा बनवल्या. पवित्र ढोले सारखा खेळाडू 7 चेंडूचा सामना केला. एकही बिग हिट आले नाही. 6 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. मोहम्मद आजानी 5 चेंडूंमध्ये 7 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन. मयूर पुणने 5 मध्ये 3 बनवल्या. हे सगळे खेळाडू वैभव असे आहेत. या खेळाडूने या अगोदर फलंदाजीत रौद्र रूप धारण केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये मोठे मोठे लांब लचक षटकार खेळलेले आहेत. असेसमेंट चुकली असं म्हणावं लागेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्लॅन बनवता येणं फार गरजेचं आहे. समोर खेळलेत. आडव्या बॅटचा कडवा प्रहार. क्षेत्ररक्षक वर बघतायत, उंच उडी घेतायत आणि इथे मिळालेला आहे अंतर. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपण बघतो. तिसऱ्या पंथाची मागणी तर केलेली आहे. इथे आता नेमकं बाउंड्री लाईनवर काय झालेलं आहे. देवांशू सबाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. पाहायचं आता इथे चौकार आहे की षटकार. षटकार, सिक्सर, मेगा हिट गरजेच्या वेळेला आलेली आहे. बॅटर देवांशू सबानेच्या बॅटमधून आणि पाहायचंय गोलंदाजी तर देवांशू सबानेने चांगली केलेली आहे. फलंदाजीत आता योगदान त्याला इथे देता येईल का, उपयुक्तता सिद्ध करता येईल का, गरज आहे. चौकार षटकारांची एकतर खेळलेत. शेवटचा चेंडू 7 चेंडू 13 धावा. 7-12 आपल्याला माहित आहे. 7-13 समोर खेळलेत. देवांशू सबानेने इथे खूप मोठी गोष्ट केलेली आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला असता आपण बऱ्याचदा बघतो. 7 गडी बाद झालेले आहेत. 9व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि तीच अनिश्चितता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो क्रिकेटची. यासाठी क्रिकेटला प्रत्येक जण लाईक करतं. यासाठी क्रिकेट इतकं मजेशीर आहे. यासाठी क्रिकेटच्या मैदानात प्रेक्षकांची अलोट गर्दी असते. सबानेने 2 ठोकलेत आणि त्याचमुळे शेवटच्या 6 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजे 7 धावांची. बघा हे जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, मला असं वाटतं कदाचित ते टीमचाच काहीतरी भाग असावेत, परंतु तुम्हाला लगेचच बाहेर यायचं आहे. दोन्हीही बाजूने उशीर झालेले आहे. विदाउट टी शर्ट जर्सी मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाही, यास हरकत नाही.
सामना बनवलेला आहे. होता कुठे आणि आलाय कुठे असं म्हणायला हरकत नाही. ज्या फलंदाजीची आपण चर्चा करत होतो, हळुवारपणे फलंदाजी, सावकाश फलंदाजी, धीमी फलंदाजी झालेली आहे, परंतु तरी सुद्धा ही जबाबदारी, ही संधी ओळखली एक खेळाडू म्हणून देवांशू सबानेने. या संधीचा योग्य वापर केला, संधीचं सोनं झालेलं आहे. परंतु आता ही जी इमारत बनलेली आहे, हे जे मंदिर बांधलंय, त्या मंदिराला कळस चढवता येईल का वैभव, हे पाहणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या संघर्षाच्या कहाणीला यशस्वीतेचं शीर्षक नसेल तर लोकांना तुमच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. सहा मध्ये सात क्रिकेटमध्ये फलंदाजी झंझावाती होणं अपेक्षित आहे, अंधाधुंद नाही. अंधाधुंद बॅट फिरवत असताना 1-2 फटके लागूही शकतात, परंतु प्रत्येक वेळेस तुम्हाला धावा बनवताच येतील असं नाही. 5 चेंडू 7 धावा. समोर खेळलेत, हा फटका चांगला आहे. अजय नागरे याने चेंडूला सीमा पार धाडलं. या अगोदर 3-4 वेळा त्याची बॅट फिरली होती, परंतु चेंडू बरोबर टप्प्यात घेता आला नव्हता. आता इथे मात्र बरोबर चेंडूचा टप्पा ओळखला, बॅटच्या पट्ट्यात घेतलं आणि फेकलं ब्लॅक स्क्रीनवर. षटकार, एका धावेची गरज. चांगला सामना आपण पाहिला. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा ज्या पद्धतीने हा सामना त्याने डीप मध्ये नेला, ती सुद्धा त्यांची कामयाबी आहे, ते त्यांचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण एक वेळ अशी होती 67 धावा फार लवकर बनतील असं वाटत होतं. दुपारच्या सत्रात खेळपट्टी फलंदाजांना बॅटिंग फ्रेंडली असते. आता फलंदाजाचे शेजारी वाढले. फुलटॉस, 38 सर्कल क्लिअर. अजय नागरेचा विजय प्रहार. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन द इनविन्सिबल. पुन्हा एकदा तुम्ही अजिंक्य राहिलेले आहात. हा बघा ऑनस्क्रीन डिस्प्ले आपण बघितला. अजय नागरेने चांगला फटका खेळला. सुरुवात हवी तशी तितकी चांगली झाली नव्हती बॅटिंग टीमची, द इनविन्सिबलची. फार लवकर त्याने काही विकेट्स गमावल्या होत्या. सामना डीप मध्ये गेला. शेवटच्या 2 षटकांमध्ये 20 धावांची गरज झाली आणि तिथून पुढे देवांशूच्या रूपामध्ये त्यांना त्यांचा संकटमोचक मिळाला. देवांशूने जे 2 षटकार खेळले त्याच्या जोरावर, त्याच्या जीवावर हा सामना जिंकता आला द इनविन्सिबलला. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निश्चित करणार आहोत. सगळ्या इनविन्सिबल टीमला विनंती असेल, आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या. आनंद फॅशन, आपण मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण सज्ज करा. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आपल्याला जायचंय. तिथे तयार आहेत आमचे साथी समालोचक अमन शर्मा सर.